नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा ताईंनो, अधिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही कथा आणि स्तोत्र नक्की ऐका, ज्यामुळे फक्त संकटमुक्ती नाही तर तुमच्या इच्छाही पूर्ण होतील. होय, तुमच्या आयुष्यात खूप संकटं आली असतील, खूप प्रयत्न करूनही तुमची एखादी इच्छा अपूर्ण राहत असेल, पैशाची चणचण आणि घरातील अशांततेमुळे तुम्ही त्रस्त असाल, तर आता अजिबात काळजी करू नका. कारण यंदा एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक योग येत आहे, ती म्हणजे अधिक महिन्यातील ज्येष्ठ संकष्टी चतुर्थी. वर्षानुवर्ष रखडलेली कामं आणि अशक्य वाटणाऱ्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद या एका दिवसाच्या व्रतामध्ये आहे असं सांगितलं जातं. आज आपण या पवित्र दिवसाची एक अशी सत्यकथा, एक असा महामंत्र पाहणार आहोत जो तुमचं नशीब बदलू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण बाप्पा तुमच्या हाकेला नक्कीच धावून येईल. चला तर मग या पवित्र दिवसाची एक सुंदर आणि मन हे लावून टाकणारी कथा ऐकूया. एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं. ते दोघेही रात्रंदिवस बाप्पाची भक्ती करायचे, पण त्याच्या नशिबात एवढं दारिद्र्य होतं की घरात कधी कधी खायला अन्न नसायचं. मनातील इच्छा तर दूरच, पण रोजचं दुःखसुद्धा सहन करणं हे त्यांना कठीण झालं होतं. पण म्हणतात ना, जिथे खरी भक्ती असते तिथे देव स्वतः चालून येतो. एके रात्री त्या गरीब ब्राह्मणाच्या स्वप्नात साक्षात भगवान श्री गणेश आले. बाप्पांच्या चेहऱ्यावरील ते तेज पाहून ब्राह्मणाचे डोळे भरून आले. बाप्पा अत्यंत मायेने म्हणाले, हे भक्ता, घाबरू नको. आता तुझ्या दुःखाचे दिवस संपणार आहेत. या अधिक महिन्यात येणारी जी संकष्टी चतुर्थी आहे तिचं व्रत तू कर, आणि तुझ्या पत्नीने पूर्ण श्रद्धेने हे व्रत केलं तर दिवसभर उपवास करून रात्री चंद्रदर्शनानंतर माझी पूजा करा. आणि ही कथा एक आहे तर ती तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी आपल्या पत्नीला हे स्वप्न सांगितलं. बाप्पांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं. दिवसभर मुखात फक्त गणपती बाप्पांचं नाव घेत संध्याकाळी पूजा केली. चंद्रदेवाचं दर्शन घेऊन त्यांना अर्घ्य दिलं आणि मनोभावे बाप्पांची प्रार्थना केली. आणि पाहतात तर काय चमत्कार झाला. काही दिवसातच या ब्राह्मणाच्या घरातील दारिद्र्य कायमचं दूर झालं. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले झाले आणि अनेक वर्षापासून अपूर्ण राहिलेल्या त्यांच्या सर्व इच्छा बाप्पांनी एका क्षणात पूर्ण केल्या. त्यांचं घर आनंदानं आणि वैभवानं भरून गेलं. ही एक बातमी जेव्हा गावभर पसरली तेव्हा गावातील प्रत्येकाने हे व्रत करायला सुरुवात केली आणि ज्याच्या आयुष्यातील संकट दूर झाली असं सांगितलं जातं. या कथेतून बाप्पा आपल्याला 3 महत्त्वाचे संदेश देतात. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले व्रत कधीही वाया जात नाही, ते नेहमी फलदायी ठरतं. दुसरं म्हणजे श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. ते आपल्या भक्तांचे प्रत्येक संकट स्वतःवर घेतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी आणि पुण्यदायी चमत्कारिक मानली जाते. आता अधिक महिन्यात येणाऱ्या या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण ही कथा ऐकायचं. त्याचसोबत या पवित्र दिवशी बाप्पांची विशेष कृपा मिळवण्यासाठी आपण आपली कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी ऋषीप्रणीत संकटनाशक गणेश स्तोत्र ऐका, किंवा ते म्हणणारी अत्यंत प्रभावी मानली जाते. या स्तोत्राचे महत्त्व एवढं अथांग आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी याचं पठण केल्याने आयुष्यातील सर्व मोठी विघ्न दूर होतात. 6 महिन्यात त्याचं फळ मिळायला सुरुवात होते आणि एका वर्षात बाप्पांच्या आशीर्वादाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यात कोणतीही शंका नाही, कारण असे बऱ्याच जणांना अनुभव आल्याचे सांगितलं जातं. जर तुम्हाला हे स्तोत्र पूर्ण म्हणता येत नसेल तर या दिवशी हे स्तोत्र मोबाईलवर किंवा घरात केवळ ऐकलं तरीही त्याचा तितकाच अद्भुत फायदा आपल्याला होतो असं म्हणतात. या स्तोत्राची फलश्रुती सांगते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे भाविक श्रद्धेने याचं पठण करतात किंवा ते ऐकतात त्यांच्या आयुष्यातील सर्व मोठी विघ्न दूर होतात. अवघ्या 6 महिन्यात त्यांचं शुभफळ मिळायला सुरुवात होते आणि एका वर्षात बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व इच्छाही पूर्ण होतात. त्यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे या संकष्टीला हे स्तोत्र नक्की ऐका किंवा वाचा. तर मग यंदाच्या या अधिक महिन्याची ज्येष्ठ
संकष्टी चतुर्थीला बाप्पांवर पूर्ण विश्वास ठेवून हे व्रत नक्की करा आणि हे स्तोत्रही नक्की म्हणा. त्याचबरोबर ही कथा ऐका आणि हे स्तोत्रही ऐका. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. तुम्हाला बाप्पांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. ही माहिती आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करून हे पुण्य मिळवा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे सणवार संबंधित व्रतवैकल्प असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, तसेच मनात जर तुमच्या काही शंका असतील काही विषयांबाबतीत तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तीसुद्धा कमेंट करून सांगा. यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर मग बघा, अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.